हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस खूपच रंजक वळणावर आलेली आहे. यामध्ये येणाऱ्या भागामध्ये खूपच मोठा ड्रामा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आता इथे नंदिनी आणि काव्या ह्या दोघी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, आता इथे नंदिनीच्या आयुष्यात आर्याने ही एंट्री घेतलेली आहे. आता आर्याला नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दल हे कळालेलं असतं. आता हे नंदिनीला देखील कळालं की माझ्या प्रेग्नन्सीबद्दल हे आर्याला कळालं आहे, कारण आर्याला संशय झालेला असतो जेव्हा नंदिनी बोललेली असते मी 2 महिन्याची प्रेग्नंट आहे. आणि तेव्हाच, कारण ती डॉक्टर असल्यामुळे ती तेव्हाच नंदिनीची चोरी ही पकडते. आता इथे नंदिनी ही आर्याला बोलत असते, तुझं ते सिक्रेट मी कधीच कुणाला सांगणार नाही. आणि तेव्हा आर्या ही बोलते, हो, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही सिक्रेट असतातच, असं बोलते. आणि आता ती नंदिनीच्या पोटाला हात लावते. तेव्हा मात्र नंदिनीला इथे खूपच आश्चर्याचा धक्का बसतो आणि तेव्हा ती घाबरते देखील. तर आणखी पुढे असं देखील बघायला मिळतं, नंदिनी ही केविनच्या बाहेर आलेली असते. आता जे काही प्रकार घडला ती जीवाला ते फोनवर सांगत असते आणि बोलत असते, जीवा, मला खूप भीती वाटते, मला काहीच कळत नाही, आता मी काय करू. तेव्हाच तिथे काव्या आलेली असते. काव्या ही नंदिनीला फोनवर बोलताना बघते आणि तिला आवाज देते, ताई असं म्हणते. तेव्हा आता नंदिनी ही जीवाला बोलत असते तेव्हा ती शांत राहते आणि बोलते, काव्या काय झालं, तुला मला आवाज दिला का आतमध्ये कुणी. तेव्हा ती बोलते नाही. आणि तेव्हा ती बोलते, कुणी काही बोललं का माझ्याबद्दल तुला. तेव्हा काव्या बोलते, हो, बोललो ना तुझ्याबद्दल मला. आणि तेव्हा आता इथे नंदिनी ही खूप घाबरलेली असते. नंदिनीला असं वाटतं माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य हे आर्याने काव्याला सांगितलं की काय. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं काव्याला नंदिनीच्या प्रेग्नन्सीचं खोटं सत्य हे कळालेलं आहे का. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोड.